नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या तालुक्यातील वनारवाडी या ठिकाणी शेतामध्ये गवत काढत असलेल्या 20 वर्षीय युवतीवरती सायंकाळी बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिंडोरी राज्यमार्गावरील वनारवाडी फाट्याजवळ राजू चव्हाण यांची शेती असून गावातील अखंड हरिनाम सप्ताह संपल्यानंतर चव्हाण कुटुंबीय त्यांच्या शेतात गवत कापण्याचे काम करत होते. त्यावेळी पायल राजू चव्हाण ही मुलगी उसालगत गवत कापत असताना अचानक बिबट्याने मागील बाजूने येऊन हल्ला केला. बिबट्याने तिच्या मानेला धरले आणि तिने आरडाओरडा केला. तिच्या शेजारी असलेल्या बहिणीने बिबट्याने धरल्याचे पाहताच आरडाओरडा केला. त्यानंतर बिबट्याने पायलला 6 ते 7 फूट ओढत नेले. आजूबाजूचे शेतकरी, पायलचे वडील, चुलते व नातेवाईक उसाकडे धावले. बिबट्याने गलका आवाज ऐकल्यावर पायलला तिथेच सोडून पळ काढला. पायलला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरनी नकार दिल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी वन विभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी धाव घेतली. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कदम यांनी तपासणी केली असता पायलला मृत घोषित केले. दरम्यान वारंवार बिबट्यांच्या हल्ल्याने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी व पायलच्या कुटुंबियांनी शवविच्छेदनानंतर पायलचा मृत्यूदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आल्याचे समजत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.